अर्थसंकल्प ही काही अशी एक संधी नव्हे किंवा असं एक कुठलं तरी डॉक्युमेंट नव्हे की ज्याच्या आधारानं अर्थव्यवस्था उत्तरेकडे चालली होती ती एकाएकी वळून पूर्वेकडे जायला लागणार आहे. असं करण्याची क्षमता ही कुठल्याही अर्थसंकल्पात असत नाही. जसं गणपती उत्सव आपल्याकडे चालतो तसा हा बजेट हा एक राजकीय उत्सव आहे. राजकीय सत्ताधारी पक्षाच्या दृष्टीनं किंवा विरोधी पक्षाच्या दृष्टीनं संकल्पामध्ये केलेली तरतूद ही जशीच्या जशी पहिल्यांदाच ही सांगितली तशीच्या तशीच खर्च होते असं नाही, किंबहुना व्हावं असंही अभिप्रेत नाही. ते आता तर मोठ्या मोठ्या ठिकाणी लोक टेबल मांडून बसतात, ऐकतात काय तर वित्तमंत्र्यांचं भाषण, त्याच्यामधल्या घोषणा आणि त्या घोषणांच्या आधारानं प्रतिक्रिया देत असतात. तुम्ही विरोधी असाल तर एका प्रकारच्या प्रतिक्रिया, मी साधारणतः एक 12 प्रकारच्या प्रतिक्रिया लिहून देऊ शकतो की तुम्ही जर सरकारच्या बाजूचे असाल तर काय म्हणाल आणि विरोधी नसेल तर काय म्हणाल. पण अशा निष्फळ बरड चर्चेमध्ये आपण जास्त वेळ घालवतो आणि त्याला आपण फार मोठी गहन आर्थिक चर्चा समजतो. प्रत्यक्ष चर्चा संसदेनं कशाबद्दल केली पाहिजे की कोणत्या प्रकारची आखणी केली तर याची फलश्रुती आत्ता पर्यंत मिळाली त्यापेक्षा जास्त प्रभावी असेल, जास्त उपकारक असेल, उत्पादक असेल. या प्रकारच्या चर्चेसाठी आर्थिक अहवाल हा जास्त उपयुक्त आहे. याच्यामुळे इतका शेअर वाढलाय हा जर तुम्ही मथळ्याचीच जर समजा बातमी करून बसलात तर मग दुसऱ्या दिवशी तो तितका कोसळला ही तेवढ्याच मथळ्याची बातमी करत जा. बजेटमध्ये कुठला तरी एक आकडा, जादुई आकडासारखा कोणतरी सांगतो तो इतक्यानं वाढला म्हणजे प्रगती होणार आणि इतक्यानं कमी झाला म्हणजे प्रगती रोखली जाणार. हे जे काही ठोकताळे लोकांच्या मनात ठसवलेत याला अर्थशास्त्रज्ञ आणि राज्यकर्ते दोघेही सारखेच जबाबदार आहेत. नमस्कार, ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मंगळवारी केंद्र सरकारचं बजेट आहे. आता नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं लक्ष या बजेटकडे आहे. बजेटमध्ये आपल्याला काय मिळणार, आपले शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना अनुदान कोणतं मिळणार आहे, कर्जमाफी होणार आहे का, कोणत्या विभागाला किती मदत मिळणार आहे, याची चर्चा नेहमीप्रमाणे केवळ 2 दिवस होत असते. पण नेमकं बजेट काय असतं, दरवर्षी बजेट का सादर केलं जातं, हे बजेट नेमकं कसं समजून घ्यायचं, बजेटमधल्या तरतुदी काय असतात, तसं विभागणी आहे, हे बजेट कसं समजून घ्यायचं, कसं वाचायचं, हेच आज आपण समजून घेणार आहोत, याचीच आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, आपल्याला हे बजेट समजून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर प्रदीप आपटे सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. नमस्कार. सर, पहिला प्रश्न हाच आहे की बजेट म्हणजे नेमकं काय असतं? अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक ही सरकारच्या दृष्टीनं बघितलं तर ती संविधानिक जबाबदारी आहे. बरं. कारण सरकार जेव्हा कुठलाही एखादा पैसा जरी खर्च करायचा असला तरी त्याच्यासाठी सरकारला कोणत्या ना कोणत्या अर्थानं त्याचं कायदेशीर पाठबळ जर पाहिजे असेल तर ते पाठबळ बजेटच्या माध्यमातून पहिल्यांदा तयार होतं. कारण जर एखादी अशी रक्कम असेल की जी मंजूर नाही, कशासाठी खर्च करायचं त्याला मंजुरी नाही, तर सरकार करू शकत नाही. अच्छा. त्यामुळे केंद्र सरकारचं असो, राज्य सरकारचं असो, कुठलंही अंदाजपत्रक किंवा कुठलाही अर्थसंकल्प बघताना पहिल्यांदा हे लक्षात घ्यावं की ही घटनात्मक तरतूद आहे. की त्या घटनात्मक तरतूद अशी आहे की सरकारनं आपण पूर्वी काय खर्च केला आणि पुढच्या वर्षात काय खर्च करू इच्छितो याचं एक पूर्ण मोठं असं विस्तृत स्वरूपाचं माहितीपत्रक, स्टेटमेंट हे विधान भवन किंवा संसदेमध्ये सादर करायचं असतं. आणि त्याच वेळेला पुढच्या वर्षामध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टींसाठी किती खर्च करायचा, तो खर्च करताना दुसऱ्या बाजूनं जर बघितलं म्हणजे महसुलाच्या बाजूनं बघितलं तर कराच्या स्वरूपात किंवा करेतर महसुलाच्या स्वरूपात सरकारकडे कोणते ओघ येणार, किती असणार, त्याच्यातून खर्च किती होणार, किंवा सरकारला काही अशा प्रकारचे खर्च करायचे असतात की जे चालू खर्चासारखे, महसुली खर्चासारखे भागत नाहीत, त्याला भांडवली खर्च म्हणतात. ते भांडवली खर्च करायचे तर त्याच्यासाठी कर्ज काढावं लागतं, तसंच पूर्वी काढलेलं कर्ज फेडावं लागतं. या सगळ्यासाठी म्हणून जी काही तरतूद करायची ती तरतूद दाखवायची म्हणजे संकल्प स्वरूपात दाखवायची, म्हणून त्याला संकल्प म्हणतात. की असं असं करण्याची आपली इच्छा आहे आणि असं करून द्यावं यासाठी म्हणून तुम्ही आम्हाला परवानगी द्या, असं संसदेसमोर जाणं किंवा विधानसभेसमोर जाणं म्हणजे अर्थसंकल्प सादर करणं. याची मुदत ही साधारणतः 1 वर्षाचीच असते. कधी कधी असं होतं जसं यावर्षी झालंय की काही खर्च चालू राहिलेत पण तोपर्यंत संसदच आता अस्तित्वात नाही, तर अगोदरची संसद तेवढ्या 3 महिन्यापुरती लागणारी जी गरज असते ती गरज ही भागावी अशा बेतानं त्या खर्चांची तरतूद दाखवून त्याला मंजुरी देते. आणि मग नवीन आलेलं सरकार, जसं आता हे नवीन आलेलं सरकार आहे, ते उर्वरित कालावधीसाठी म्हणून अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प सादर करत असतं. अर्थसंकल्प जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये मुख्यतः 3 भाग असतात, म्हणजे 3 वेगवेगळी केलेली अशी निवेदनं असतात
ज्या स्वरूपामध्ये तुम्हाला याबद्दलची सगळी माहिती आणि आकडेवारी ही त्याच्यात समाविष्ट असते. बरं. पहिलं म्हणजे ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय निवेदन. दुसरं डिमांड फॉर ग्रांट्स, म्हणजे वेगवेगळ्या विभागांना आपल्या खर्चासाठी म्हणून ज्या ज्या रकमा लागतात त्यातल्या काही रकमा या कर्ज स्वरूपात असतील, काही या अनुदान स्वरूपातल्या असतील, की या सगळ्याची म्हणून जी प्रत्येक विभागानुसार जी मागणी केली जाते त्या मागणीला म्हणतात डिमांड फॉर ग्रांट्स. आणि हे सर्व करत असताना सरकार मुख्यतः महसूल कशातून गोळा करतं तर करामधून गोळा करतं, किंवा अन्य ज्या अनेक गोष्टी असतात. उदाहरणार्थ सरकार कर्ज काढू शकतं, सरकार कर्ज फेडतं, सरकार त्याचे अनेक गोष्टी पैलू बदलतं. याच्यासाठी म्हणून असणारी जी गोष्ट असते त्याच्यानुसार सरकारकडे उपलब्ध असलेल्या जे करांचे कायदे आहेत, मुख्यतः करून जे करांचे कायदे आहेत, त्या करांच्या कायद्यामधल्या तरतुदींना बारीक सारीक कधी कधी फार मोठ्या असे बदल करावे लागतात. अच्छा. या बदलांचं जे रूप असतं ते रूप तुम्हाला मुख्यतः फायनान्स ॲक्ट नावाचा जो एक छोटा वॉल्यूम या बजेटमध्ये असतो. एकूण 12 वॉल्यूम असतात, पण त्यातले खरे मुख्य 3 हे वॉल्यूम. एक ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट, दुसरं डिमांड फॉर ग्रांट्स आणि तिसरं फिनान्स ॲक्ट. या फिनान्स ॲक्टमध्ये काय असतं, आता उदाहरणार्थ इन्कम टॅक्स घ्या. जर समजा तुम्ही असं ठरवलं की इतक्या मुदतीपर्यंत किंवा इतक्या मर्यादेपर्यंतचं उत्पन्न हे करमाफ असावं, तर मग ती आपण बदलणार आहोत करमाफीची पातळी. मग ती बदलण्यासाठी म्हणून त्या इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये जी काही बदल करायचे किंवा त्याच्या तरतुदींमध्ये बदल करायचे, समजा घसाऱ्याचा दर बदलायचा आहे, तर हे जे काही बारीक सारीक छोटेफार किंवा काही बऱ्याचदा असं होतं की काही काही विशिष्ट व्याख्या ज्या अगोदर केलेल्या असतात त्या व्याख्यांना मुरड घालायची असते, कधी त्यात भर घालायची असते, कधी त्यात फार मूलभूत अशा प्रकारचा बदल करायचा असतो. या बदलांचे जे प्रस्तावित तरतुदी असतात त्या फायनान्स ॲक्टमध्ये असतात. आणि या फायनान्स ॲक्टला जोडून देखील एक छोटा अजून एक पुस्तिका असते, त्याला मेमोरँडम असं म्हणतात. त्यामुळे ज्यांना बजेट वाचायचं आहे त्यांनी कमीत कमी पहिल्यांदा ही 4 वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या ज्या पुस्तिका आहेत त्या वाचल्या पाहिजेत. या प्रत्येक पुस्तिकेचं अजून एक स्वतंत्र असं फार सविस्तर विस्तृत अगदी छोट्या छोट्या आयटम वाईज जर बघायला गेलं तर अशा ज्या तरतुदी असतात त्याचाही वेगळा एक वॉल्यूम मिळतो. एक महसुलासाठी मिळतो, दुसरा खर्चासाठी मिळतो. याखेरीज 2003 पासून आपल्याकडे एक वेगळा कायदा आला आहे, त्याला FRBM ॲक्ट, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट आहे. त्या कायद्यानुसार दरवर्षी सरकारनं आपलं जे काही धोरण आखायचं ते धोरण कोणत्या संदर्भामध्ये कोणत्या चौकटीत बघितलं पाहिजे, आपल्या अर्थव्यवस्थेची आत्ताची परिस्थिती काय आहे, पुढची अंदाजित परिस्थिती काय आहे, ती बदलण्यासाठी सुधारण्यासाठी त्याला तोंड देण्यासाठी म्हणून सरकारनं काय केलं पाहिजे याबद्दलचं फार विस्तृत विवेचन त्याच्यामध्ये अपेक्षित असतं. त्यामुळे ही FRBM ॲक्ट खाली असणारी म्हणून अजून 4 वेगवेगळे छोट्या छोट्या पुस्तिका या बजेटमध्ये असतात. अशा एकूण 12 पुस्तिकांचं म्हणून जे संकलन असतं त्याला बजेट असं आपण म्हणतो. अच्छा. जेव्हा तुम्हाला अर्थसंकल्पाचा आढावा घ्यायचा असेल, त्यावरती जर काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर तुम्हाला अगोदर ही छोट्या छोट्या प्रमाणात विभागलेली जी अनेक गोष्टी आहेत त्या नीट न्याहाळायला लागतात. कमीत कमी ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट किंवा फायनान्स ॲक्ट किंवा डिमांड फॉर ग्रांट्स याचा बारकाईनं आपल्याला परीक्षण करावं लागतं, तेव्हाच त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्यात मतलब असतो. बऱ्याचशा ज्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं म्हणून ज्या चर्चा चालतात या चर्चा खरं तर याच्याकडे बघून काही चालत नाहीत. बहुतेक लोक त्यावेळेला वित्तमंत्री ते भाषण करतात, भाषण करताना ते सांगतात आम्ही असं करू इच्छितो, त्यासाठी एवढी तरतूद केली आहे आणि ती तरतूद केली, ही कशी भरघोस आहे, ती कशी महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळणार आहे वगैरे असं वित्तमंत्री अर्थातच सांगणारच. तसं ते सांगतात आणि त्याच्यावरच्या या भाषणावरच्या प्रतिक्रिया असतात, या अर्थसंकल्प वाचून केलेल्या प्रतिक्रिया नसतात. त्यामुळे त्या प्रतिक्रियांनाही फार गांभीर्यानं घेऊ नये. आणि काही काही वेळेला असं झालं आहे, इतक्या वर्षाच्या पठडीमुळे लोकांना काही ठराविक प्रकारच्या गोष्टी समोर आल्या की ते म्हणतात याचा यांना लाभ होणार, याचा यांना तोटा होणार, ही पद्धती आहे, याच्यासाठी हे करायच्याऐवजी दुसरं करायला पाहिजे. तो उदाहरणार्थ दारिद्र्य, लोकांना असं वाटतं याच्यात गरिबांसाठी काहीच नाही, पण खरं तर गरिबांसाठी काहीच नाही म्हणजे गरिबांसाठी म्हणून काहीतरी करावं या एकमेव कारणासाठी अर्थसंकल्प तयार होत नाही. त्यातल्या काही गोष्टींमुळे गरिबांच्या परिस्थितीवरती, उत्पन्नावरती, त्यांना मिळणाऱ्या संधींवरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम जे काही अर्थसंकल्पाचे घडतात ते कसे घडतील याच्याबद्दल एकमेव द्वितीय असं काही विधान करणं हे फार कठीण असतं. पण लोक तसं करतात, ज्याचं कारण तो आता एक राजकीय उत्सव आहे. म्हणजे जसं गणपती उत्सव आपल्याकडे चालतो तसा हा बजेट हा एक राजकीय उत्सव आहे.
राजकीय सत्ताधारी पक्षाच्या दृष्टीनं किंवा विरोधी पक्षाच्या दृष्टीनं. उदाहरणार्थ जर समजा सरकारची तूट वाढली की वाढती तूट भरण्यासाठी पैसे छापले जातील म्हणून आता महागाईला चालना मिळणार, असं सगळे विरोधी पक्ष वर्षानुवर्ष म्हणत आले, वर्षानुवर्ष म्हणत राहणार आहेत. पण या विधानाला एका मर्यादेपलीकडे अर्थ नसतो. याचं कारण जरी समजा तूट वाढली तरी तूट वाढून त्याचं चलनवाढीमध्ये किंवा महागाईच्या पातळीमध्ये रूपांतर होण्यासाठी इतर अनेक घटक असतात. ते घटक जर तसे तसे घडले तरच ती महागाई होणार असते. त्यामुळे निव्वळ तूट वाढली म्हणजे महागाई झाली, तूट वाढली म्हणजे पैशाचा पुरवठा वाढला, असं सर्धोपटपणानं शक्यतो बघू नये. पण असं बघू नये किंवा बघावं असं या विद्यार्थ्याला काही मतलब नाही. आता ती घडी पडली आहे, लोक तसं बोलत राहणार. जे आता तर मोठ्या मोठ्या ठिकाणी लोक टेबल मांडून बसतात, ऐकतात काय तर वित्तमंत्र्यांचं भाषण, त्याच्यामधल्या घोषणा, आणि त्या घोषणांच्या आधारानं प्रतिक्रिया देत असतात. तुम्ही विरोधी असाल तर एका प्रकारच्या प्रतिक्रिया, मी साधारणतः 12 प्रकारच्या प्रतिक्रिया लिहून देऊ शकतो की तुम्ही जर सरकारच्या बाजूचे असाल तर काय म्हणाल आणि विरोधक असेल तर काय म्हणाल. पण या सगळ्या विधानांना फारसा काही आधार प्रत्यक्ष अर्थसंकल्पामध्ये असतोच असं नाही. आणि शेवटी हा संकल्प आहे, ही प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेतली स्थिती नाही. जेव्हा त्या रकमा खर्च होतील किंवा होणार नाहीत, आणि ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संकल्पामध्ये केलेली तरतूद ही जशीच्या जशी पहिल्यांदाच जी सांगितली तशीच्या तशीच खर्च होते असं नाही, किंबहुना व्हावं असंही अभिप्रेत नाही. कारण बऱ्याचदा होतं असं की आपण एखाद्या खर्चाची म्हणून तरतूद करतो, पण ज्या विभागाला त्या खर्चासाठी म्हणून लागणाऱ्या इतर अनेक गोष्टी असतात त्या जर समजा अडचणीच्या स्वरूपात उद्भवला तर तो विभाग तो खर्च करू शकत नाही. आणि हे केव्हा लक्षात येतं? सप्टेंबरमध्ये लक्षात येतं किंवा डिसेंबरमध्ये लक्षात येतं. मग या खर्च न झालेल्या रकमेचं काय करायचं? दुसऱ्या कुठले विभाग आहेत का असं की त्यांनी खर्च केलेत पण त्यांना अंदाजापेक्षा जास्त लागतंय, लगोलग देणं शक्य आहे, तर त्याचं पुनर्वाटप पण होतं. याच्यासाठी संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये एक वेगळी तरतूद असते, त्याला सप्लिमेंटरी बजेट ग्रांट्स असं म्हणतात. त्या सप्लिमेंटरी बजेट डिमांड्समधून या प्रकारची तरतुदीचा फेरफार ज्याला म्हणतो तो फेरफारही करता येत असतो. त्यामुळे त्या अर्थसंकल्पामध्ये 90,000 कोटी लिहिले आहेत म्हणजे 90,000 कोटीच कायम राहणार आहेत आणि त्याच्या पलीकडे काहीच नाही. ती एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा काही प्रमाणात शिथिलही करता येते, काही प्रमाणात वाढवता येते, काही प्रमाणात त्याच्यात कपातही करता येते. तर हे लक्षात घेऊन हे ढोबळ मानानं केलेलं चित्र आहे आणि या चित्रामधून असं असं व्हावं म्हणून हे अभिप्रेत आहे. जर तुम्हाला ते मंजूर नसेल, मान्य नसेल, तर ते का होईल किंवा का होणार नाही याच्यासाठी फार वेगळ्या प्रकारची माहिती पारखावी लागते. सरासरीनं अशा प्रकारची माहिती पारखण्याची क्षमता जेवढी खुद्द मंत्रालयाकडे असते तेवढी कोणाकडेच असण्याची शक्यता नसते. दुसरं, जे लोक त्या क्षेत्रामध्ये असतात, ज्यांना त्याची कल्पना असते, त्यांना हे माहिती असतं की यातला किती भाग अवतरणार आहे, लगोलग अवतरणार आहे, किती भाग हा लगोलग परिणाम करणार आहे आणि किती भाग हा कालांतरानं परिणाम करणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातल्या कोणत्याही घोषणा किंवा त्यातल्या कोणतीही निवेदनं जी आहेत ती अशी वेगवेगळ्या रीतीनं त्या निवेदनाचं स्वरूप काय आहे, रोख काय आहे, त्याचा विषय किती खोल आहे, तो अल्पमुदतीसाठीचा आहे का दीर्घ मुदतीमध्ये करायचा आहे, अशा अनेक बाबी त्याच्यामध्ये असतात. आता उदाहरणार्थ जर समजा 20 वर्षापूर्वीचा अर्थसंकल्प तुम्ही बघितला असतात तर तो आणि आजचा अर्थ याच्यामध्ये फार फरक आहे. कशामुळे फरक आहे? पहिला फरक म्हणजे अर्थव्यवस्था तशी नाही आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या संलग्नरित्या जर आपण अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प बघितला तर त्याच्यामध्ये काही काही बदल आपण जाणीवपूर्वक घडवून आणलेत. उदाहरणार्थ 2004 साली विजय केळकरांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स नेमला होता. तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर या दोन्हीबद्दल होता. त्याची परिणिती हळूहळू जवळपास 12 वर्षाच्या कालावधीनंतर 2017 साली GST नावाची करप्रणाली अस्तित्वात आली. आता ती प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर एक काळ असा होता, उदाहरणार्थ 4 दशकांपूर्वी, की फार मोठा वाटा, जवळपास 60 ते 70% वाटा अप्रत्यक्ष म्हणजे वस्तूवरच्या करांमधून यायचा आणि 30% कसाबसा हा ज्याला आपण थेट ज्याला प्रत्यक्ष कर म्हणतो अशा आयकरासारख्या करातून यायचा. आज हे चित्र पालटलं आहे. आयकर म्हणजे दोन्ही व्यक्तींनी भरलेला त्यांच्या उत्पन्नावरचा आयकर आणि कंपन्यांनी भरलेला आयकर यांची जर एकवट केली तर ती एकवट एकूण अप्रत्यक्ष करापेक्षा बरीच मोठी दिसती झालेली. बरेच मधला काही काळ ते दोन्ही सारखे होते. आता कालांतरानं हळूहळू त्याचं प्रमाण हे वाढत जाणार. आता हे जे बदल घडले हे अनेक वर्ष चालत आलेल्या अर्थसंकल्पातल्या छोट्या छोट्या तरतुदी, कधी मोठी उडी मारली, कधी छोट्या पावलांनी 2 पावलं पुढे गेलेत, कधी 2 पावलं मागे आलेत, असं होत आलेले हे बदल आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प ही काही अशी एक
संधी नव्हे किंवा असं एक कुठलं तरी डॉक्युमेंट नव्हे की ज्याच्या आधारानं अर्थव्यवस्था उत्तरेकडे चालली होती ती एकाएकी वळून पूर्वेकडे जायला लागणार आहे. असं करण्याची क्षमता ही कुठल्याही अर्थसंकल्पात असत नाही. तो त्याचा उद्देशही नसतो. फक्त सरकारला एवढंच सांगायचं असतं की आज आमच्याकडे आमच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून बघता अर्थव्यवस्थेच्या गतीला जर जास्त भर घालायची असेल, त्या वृद्धीला जर चालना द्यायची असेल तर काय केल्यामुळे जास्त लवकर होईल, जास्त परिणामकारक होईल, यासाठी म्हणून केलेल्या बदललेल्या तरतुदी असतात. सगळ्याच तरतुदी बदललेल्या असतात असं नाही. काही मागील पानावरून पुढे चालू अशाही असतात. कारण सरकारला एक प्रकारचं सातत्य आहे, मग त्याच्या खर्चालाही सातत्य असणार, त्याच्या महसुलाही त्या प्रकारचं सातत्य असणार. त्यामुळे अशी एकाएकी 90 अंशाचा कोन करून दिशा बदलली आणि अर्थसंकल्पानं अर्थव्यवस्थेला दिशा दिली, हे अत्यंत भ्रामक आणि काहीतरी बाळबोध चित्र आहे. असं प्रत्यक्षात कधी होत नाही. सगळ्या सरकारांना आणि सगळ्या पक्षांना याची कल्पना असते. तो जे प्रतिक्रिया देतात त्याच्यामधला अभिनिवेश काढून टाका, त्याच्यामधला काय तोंडी रुळलेली भाषेचा जो भाग आहे तो काढून टाका आणि मग त्याच्या प्रतिक्रियाकडे बघायला लागलं तर तुम्हाला खरं वास्तवता अर्थसंकल्प काय करतोय किंवा काय करू शकणार आहे याचं थोडं जास्त बरं ज्ञान आणि भान येऊ शकतं. अगदी सर, आता बजेट म्हटलं की सर्वसामान्यांचं फक्त ते टीव्हीवरच्या चर्चा ऐकतात. सर्वसामान्य माणसाला जर समजा बजेट समजून घ्यायचं असेल, बजेट म्हणजे काय किंवा त्याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा थोडक्यात बजेट समजून घ्यायचं असेल तर काय करायचं, कसं बघायचं? मी ज्या छोट्या 12 वेगवेगळ्या विभागीय पुस्तकांचा उल्लेख केला, हे पुस्तक वाचणं याची आधी तर सवय करावी लागते. अगदी खरं सांगायचं ना, सामान्य माणसानं याच्यामध्ये का आणि किती काळ डोकं घालावं आणि ते घातल्यामुळे त्याला असं काय वेगळं ज्ञान होणार आहे की ज्या ज्ञानाचा त्याला फायदा आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी वाचणं, राजकीय पक्षांनी वाचणं किंवा पब्लिक अकाउंट्स कमिटीच्या सदस्यांनी वाचणं याच्यामध्ये आणि सामान्य माणसानं वाचणं याच्यामध्ये फार महर अंतर आहे. त्यांच्या हातात काहीतरी तिथं आहे ज्याच्यावरती त्यांना प्रतिक्रिया देऊ शकतात. असं सामान्य माणूस काय करू शकतो? म्हणजे समजा मी म्हटलं की या विशिष्ट प्रकारच्या योजनेसाठी 10,000 कोटी नको होते, 5,000 कोटी पुरेसे होते, तर ते कमी करणार आहे का? कुठल्या पायावरती कमी होईल? केव्हा कमी होऊ शकते किंवा केव्हा वाढू शकते? दुप्पट केव्हा होऊ शकते? 20% तरी कधी वाढू शकते? ह्याच्याबद्दलचं जे प्रत्येक ज्याच्यामध्ये त्याला आयटेम म्हणतात, बजेट आयटेम असतो. बजेटमध्ये प्रत्येक गोष्ट जी नोंदली जाते त्यासाठी एक वेगळा कोड असतो. मुळात प्रत्येक बजेटमध्ये मुख्यतः 2 प्रकारच्या उत्पन्नामध्ये आणि 2 प्रकारच्या खर्चांमध्ये फरक केलेला असतो. एकाला म्हणतात महसुली उत्पन्न, महसुली खर्च. दुसऱ्याला म्हणतात भांडवली उत्पन्न, भांडवली खर्च. याच्यामधला महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च भाग हा जवळपास मागील पानावरून पुढे चालू अशा बेताचाच जास्त करून असतो. कारण त्यामध्ये असे काही आयटम असतात की त्याच्यामध्ये काही फार कमी जास्त करायला वावच नसतं. त्याचा उदाहरणार्थ, सरकारनं पूर्वी कर्ज काढले, त्याच्यावरती त्याला व्याज द्यायचे. आता या व्याजामध्ये काय कपात करणार? ती करणंच शक्य नाही, कारण ती करारानुसार घेतलेली बांधिलकी आहे. त्यामुळे तो खर्च कमी करता येणार नाही. सरकारनं काय 7व्या 8व्या ज्या काय पुढे येतील त्या सगळ्या ज्याला आपण पे कमिशन म्हणतो त्यांच्यानुसार त्यांचे जे काही पगाराची मानधनाची पद्धत ठरवलेली आहे त्याच्यानुसार जे ठरलंय ते ठरलंय, त्याच्यामध्ये फारशी कपात होणार नाही. त्याची पेन्शन, सेवानिवृत्ती याच्यामध्ये एका मर्यादेपलीकडे कपात होणार नाही. त्यामुळे असे खूप असे वेगवेगळे असे आयटेम्स असतात की ज्याच्यामध्ये सरकारला नव्यानं कमी करणं किंवा नव्यानं फार वाढवणं हे शक्य नसतं. तो फक्त प्रमाणामध्ये पर्सेंटेजमध्ये साधारणतः स्टेबल दिसणारा भाग असतो. त्यामध्ये काही करता येत नाही. एवढंच नाही तर काही खर्च असे असतात की ज्याच्याबद्दल सरकारला कमी जास्त करण्याचा, सरकारला म्हणजे कोणत्या अर्थानं तर संसदेला कमी जास्त करण्याचा अधिकारच नसतो. असे अनेक आयटम्स आहेत ज्याला चार्ज एक्सपेंडिचर म्हणतात. म्हणजे एकूण जो खर्च होतो त्याच्यामध्ये ज्याच्यावरती मतदान होऊ शकतं असे खर्च आणि ज्याच्यावरती मतदानाचा प्रश्न उद्भवतच नाही ते करावेच लागतात, कारण ते या ना त्या कारणामुळे एका अर्थानं बंधनकारक असतात. उदाहरणार्थ, राष्ट्रपतीला द्यायचं मानधन, सुप्रीम कोर्ट जजेसना द्यायचं मानधन, अशा कित्येक गोष्टी आहेत. पूर्वी काढलेल्या कर्जावर द्यायचं व्याज, तर याच्यामध्ये तुम्हाला काही फार बदल करता येत नाही. तर या प्रकारचे जे खर्च असतात त्याला चार्ज एक्सपेंडिचर म्हणजे भारित खर्च असं म्हणतात. याच्याबद्दल संसदेला वाटलं म्हणून ते कपात करता येत नाही. या अर्थानं जवळपास 40% रकमा अशा असतात बऱ्याचदा की ज्याच्याबद्दल संसद काय म्हणतं हे एका अर्थानं गैरलागू ठरतं. संसदेला कुठल्या गोष्टीबद्दल अधिकार आहे की ज्याच्याबद्दल मतदान होऊ शकतं आणि मतदान घ्यायचं आहे, जे भारित नाहीत अशाच खर्च आणि महसुलांबद्दल संसदेला अधिकार असतो.
अच्छा. त्यामुळे मी जे म्हटलं की बजेटचा फार मोठा भाग हिस्सा असा असतो की ज्याच्यामध्ये फार मोठा बदल होत नाही, ते मागील पानावरून पुढे चालू ठेवायचा प्रकार असतो. पण हा जो महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न हा जो भाग आहे, हा आपल्या बजेटच्या दृष्टीनं महत्त्वाचा अशासाठी की जवळपास 1986 सालापासून जेव्हा महसुली खर्चामध्ये कशाचा अंतर्भाव असावा नसावा वगैरे याच्या पुनर्व्याख्या झाला, तो सरासरीनं 94 सालापासून जे काही महसुली खर्चाची म्हणून आकडे दाखवले जातात किंवा महसुली उत्पन्नाचे म्हणून आकडे दाखवले जातात, त्याच्यामधल्या अगोदरच्या पद्धती आणि पठडी बदलून ज्या नवीन पठडी आल्या आहेत त्या लक्षात घेऊन देखील परिस्थिती अशी आहे की 86 सालापासून आजता गायब केंद्र सरकार, आणि हे जवळपास मी जे सांगतोय ते सर्व राज्य सरकारांनाही लागू आहे, की त्यांचा असणारा महसुली खर्च हा त्यांच्याकडे असलेल्या महसुली उत्पन्नापेक्षा बराच जास्त असतो. याला म्हणतात महसुली तूट, रेव्हेन्यू डेफिसिट. तर रेव्हेन्यू डेफिसिट याचा सोपा अर्थ काय, सरकार आपल्याकडे येणाऱ्या उत्पन्नापेक्षा आवकीपेक्षा जावक जास्त ठेवत आहे. अर्थातच त्याला ही जावक भरून काढण्यासाठी कोणाच्या तरी खिशात हात घालायला लागणार आहे. तो कोणता खिसा, तर तो मुख्य कर्ज देणाऱ्या माणसाचा खिसा, म्हणजे उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे सरकार चालू राहण्यासाठी म्हणून रोज कर्ज काढावं लागतं. ही जी परिस्थिती आहे ती जवळपास गेले 2-2.5 दशकं तशीच आहे आणि त्याच्यामध्ये म्हणावी तेवढी सुधारणा झालेली नाही. ही गंभीर बाब आहे आणि ही अजूनही कोणताच पक्ष किंवा कोणतंच धोरण हे लोकांच्या असगळी उतरवू शकलेलं नाही आहे किंवा अशा रीतीनं खर्चाची फेरजुळणी करणं त्याला शक्य झालेलं नाही की ज्याच्यामुळे निदान आपण जो खर्च करतो तो खर्च आपण जे मिळवतो त्याच्यातून भागवता यावा. कुटुंबासारखा विचार करा. तुम्ही तुमचा खर्च कुठपर्यंत चालवाल? तुम्ही ज्याला म्हणजे काहीतरी करून कर्ज काढून तुम्ही सण साजरा करू नये असं म्हणतात, तसा प्रकार हा सरकारबद्दल देखील घडतोय आणि तो सातत्यानं घडतोय. याचं एक मोठं कारण हे आहे ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची अनुदान आहेत ज्याच्यामध्ये फार बदल करता येत. सरकारचे काही खर्च, उदाहरणार्थ वेतनावरचा खर्च हा असा आहे की ज्याच्यामध्ये ते कमी करणं, त्यात कपात करणं हे फार मुश्किल आहे. वेगवेगळ्या कारणासाठी, वेगवेगळ्या पैलूंसाठी पण मुश्किल आहे. व्याजावरती पूर्वी काढून ठेवलेल्या कर्जाचा जो डोंगर आहे त्याच्यावरचं व्याज भरणं आहे. या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एकूण महसुली खर्चाची बाब जी जो रकाना आहे तो इतका मजबूत आणि इतका अपरिवर्तनीय करून सोडतात की त्याच्याबद्दल काय करायचं हा आजवरच्या सर्व सरकारांना भेडसावणारा प्रश्न आहे. सरकार जे एकूण जी तूट सरकारला सोसायची असते त्याचे 2 भाग असतात. एक म्हणजे हा महसुली तूट, म्हणजे महसुली खर्च महसुली उत्पन्नापेक्षा जास्त असणं. याच्या खेरीज सरकारला 10 गोष्टी करायच्या आहेत. रस्ते बांधायचे, अजून काही प्रकल्प उभे करायचे, या सगळ्यासाठीच म्हणून जो भांडवली खर्च करायचा आहे तो भांडवली खर्च करण्यासाठी सरकारकडे मुळात बचतच नाही. बचत कुठनं येणार? जर सरकारचं उत्पन्न हे खर्चापेक्षा बरंच कमी असेल तर बचतीऐवजी प्रत्यक्षात उणे बचत होते. म्हणजे काय, तर सरकार त्यासाठी कर्ज काढतं. म्हणजे ज्याच्याकडे बचत नाही तो त्या बचतीतून काहीतरी नवीन भांडवल तयार करणार अशी अपेक्षा करणं हीच मुळात अशक्य दुरापास्त बाब आहे. त्यामुळे सरकार 2 कारणांसाठी कर्ज अनेक वर्ष काढतंय. एक कारण म्हणजे महसुली तूट भरून काढण्यासाठी, म्हणजे रोजचा संसार चालवण्यासाठी, हातातोंडाची गाठ पडण्यासाठी, आणि दुसरं ज्याला आपण विकासासाठी म्हणून लागणारा बहुंशी भांडवली स्वरूपाचा जो खर्च आहे, म्हणजे जो भांडवली स्वरूपाचा खर्च याचा अर्थ काय, ज्याच्यामधून विशिष्ट प्रकारची मत्ता म्हणजे ॲसेट तयार होते, अशा प्रकारच्या सगळ्या खर्चांना भांडवली खर्च म्हणतात. आता हा खर्च कुठनं भरून काढायचा, तर तो भांडवली स्वरूपाचा जो काही ओघ असतो, म्हणजे त्याला भांडवली मिळणारे रिसीट्स म्हणतात. म्हणजे काय, तर ते बहुंशी कर्ज असतात. अच्छा. त्यामुळे एकूण सरकार जे कर्ज काढतं त्याचे आपण असे वाटे करू की एक हिस्सा सरकारनं काढलेल्या कर्जाचा त्याचा रोजचा संसार चालवण्यासाठी वापरला जातो. म्हणजे थोडक्यात काय आहे, ऋणम कुचवा घृतम पिबेत सारखी जी म्हणतात ना, कर्ज काढून तुप्प्या, अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आपण अनेक वर्ष होत आपल्याला अजून ती परिस्थिती बदलता आलेली नाही. पण याच्याखेरीज सरकारला ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी करणं गरजेचं आहे, त्या सरकारनंच करणं किंवा सरकारनं त्याच्यामध्ये पुढाकार घेणं किंवा चालना देणं गरजेचं आहे. याच्यासाठी म्हणून असलेल्या भांडवली खर्चासाठी देखील सरकारला कर्ज उभं करावंच लागतं. कर्ज उभं करण्यात चूक नाही आहे. कर्ज परतफेडीचा जो ओघ आहे तो ओघ अशा रीतीनं राहायला पाहिजे की तो महसुली करण्यासाठी, रोजचा खर्च भागवण्यासाठी फार त्याचा वेळ होता कामा नये. याच्यामध्ये आपण अपयशी आहोत आणि याच्यामध्ये जवळपास गेल्या 25 वर्षाचा इतिहास तोच आणि तसाच आहे. सरासरीनं या
अंदाजपत्रकामध्ये बऱ्याचदा एक शब्द वापरला जातो, त्याला ग्रॉस फिस्कल डेफिसिट असं म्हणतात. ग्रॉस फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? काही एक ठराविक प्रकारचे जे स्रोत आहेत, मुख्यतः आपण ढोबळमानानं बघू, व्याख्यामध्ये बारीक सारीक घालायचं नाही घालायचं असे फरक असतात. पण जेवढी सरकारची आवक असते, म्हणजे येणारे उत्पन्नाचे स्रोत किंवा ओघ असतात, एक महसुली उत्पन्न असतं, दुसरं त्यांनी काढलेलं कर्ज असतं, हे सर्व झाल्या रिसिट्स. याच्यातून वजावट काय करायची, तर एकूण केलेला महसुली खर्च अधिक प्रस्तावित भांडवली खर्च, याच्यामध्ये जी तफावत पडते त्याला म्हणतात तूट. अच्छा. वित्तीय तूट, एकूण वित्तीय तूट, ढोबळ वित्तीय तूट. त्याचं प्रमाणही अर्थातच वाढत आहे, कारण तुम्ही प्रगती रोखायची नसेल तर तो भांडवली खर्च केलाच पाहिजे. महसुली तूट तर काही करून कमी करता येत नाही. अशा कात्रीत सापडलेल्या अवस्थेत आपण अनेक वर्ष आहोत. आणि हे केंद्र सरकारला जसं लागू आहे, कदाचित त्याच्याही पेक्षा जास्त गंभीरपणानं राज्य सरकारांना लागू आहे. बर. याच्यामुळे होत आहे असं की सरकारला एकूण जो कर्ज काढावा लागतो त्या कर्जाची रक्कम फुगते. आता कर्ज काढतं म्हणजे सरकार कर्ज काढतं कोणाकडून? तर सरकार कर्ज काढतो एकूण देशाच्या बँकिंग व्यवस्थेकडून. त्या बँकिंग व्यवस्थेमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पण आली, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही एक अशी संस्था आहे की जी सरकारला अन्य बँकांकडून कर्ज मिळवून देते, आणि ती जर ते देऊ शकले नाही तर ती स्वतः कर्ज देऊ शकते. अच्छा. कशा स्वरूपात देते? तर रोखे तयार करून देऊ शकते. पण ही कर्ज पुरवठ्याची जी क्षमता आहे ही केंद्र सरकारच्या बाबतीत एका अर्थानं अगदी तांत्रिकदृष्ट्या बघायला तर अमर्याद आहे. पण अमर्याद कोणालाच ठेवता येणार नाही, आणि तसं ठेवलं तर फारच अजून हाहाकार माजेल. पण तरीसुद्धा केंद्र सरकारला ज्या सहजतेनं भांडवली खर्चासाठी म्हणून लागणारी कर्जाऊ स्वरूपाची रक्कम ही उभी करता येते, तितक्या सहजपणानं राज्य सरकारांना येत नाही. हा त्यातला महत्त्वाचा फरक आहे. आणि हा फरक असा आहे की याच्यावरती काहीतरी दुसरा आत्तापर्यंत चोखाळलेल्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग आणि वेगळी व्यवस्था ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देखील करणं गरजेचं पडेल. याचं कारण असं आहे की पूर्वी सरकारच्या एकूण भांडवली खर्चामध्ये राज्य सरकारांना जाणारा वाटा आणि त्यांचा असणारा सहभाग याचं स्वरूप हळूहळू पालटत चाललं आहे. आणि हे लक्षात घेतलं तर, आणि प्रत्येक राज्य सरकारच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, म्हणजे क्षेत्रानुसार गरजा वेगळ्या आहेत, त्यांच्या लागणाऱ्या एकूण रकमांच्या आकारामध्ये गरजा वेगळ्या आहेत. हे बघता राज्य सरकारांना जसं केंद्र सरकारला तुलनेनं लवचिकपणानं भांडवली खर्चासाठी लागणारा निधी उभा करण्याची क्षमता आहे, तशा प्रकारची क्षमता करण्यासाठी काय करता येईल की जेणेकरून राज्य सरकारं परत स्वतः बुडीत खाती जाणार नाहीत, याची हमी पण बाळगता येईल. पण राज्य सरकारांना त्याच्यासाठी आपलं पाय मागे ओढावं लागणार नाही. याच्यासाठी काय करावं हा दुसरा प्रश्न आहे. पण तो राज्य सरकारांचे जेव्हा अर्थसंकल्प होतात त्यावेळेला जास्त आपण विस्तारानं बोलणं योग्य. तुर्तास केंद्राच्या बाबतीत जर म्हणाल तर केंद्राला लागणारी जी भांडवली खर्चाची रक्कम असते, त्याच्यासाठी लागणारं जे कर्जाचं प्रमाण असतं ते उभं करणं तितकं कठीण नसतं, कारण एका अर्थानं RBI कडून ते नेहमीच उचल घेऊ शकतात. याचं देखील प्रमाण आणि याच्यात सगळी आकडेवारी ही आपल्याला अर्थसंकल्पामध्ये सापडत असते. त्यामुळे खरा प्रश्न काय आहे, आणि तो फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ॲक्टमध्ये नेहमी नोंदवलेला आहे. किंबहुना या कारणासाठी हा कायदा तयार झाला की सरकारनं आपल्या आटोक्यात राहील अशा बेतानं खर्च करावा आणि अशा बेतानंच कर्ज काढावं, की जे कर्ज कालांतरानं असं होऊ नये की आपण कर्ज काढतो आणि पुढची पिढी त्याचा परिणाम भोगते फेडीच्या रूपामध्ये. याच्यासाठी म्हणून जो काही शहाणपणानं संयमितपणानं कर्ज काढणं, खर्च करणं, याबद्दलची शिस्त सरकारांना लागावी केंद्र सरकारसकट, म्हणून या प्रकारचा कायदा आला. म्हणून बऱ्याचदा तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा ही बजेटची चर्चा चालते त्यावेळेला लोक म्हणतात की ग्रॉस फिस्कल डेफिसिट हे आपल्या देशात चालणारा जो एकूण जगडवाळ आवाढव्य व्यवहार आहे त्याच्यातून तयार होणारं जे उत्पन्न आहे त्याला म्हणतात GDP. त्याचा जर रेशो घेतला, त्याचं जर गुणोत्तर घेतलं तर ते गुणोत्तर साधारणतः 3.5% वरती नसावं, असं 2003-2004 पासून म्हटलं जात आहे. प्रत्यक्षात ते प्रमाण 6% आसपास, म्हणजे प्रस्तावित त्यावेळच्या कल्पनेच्या साधारणतः दुप्पट असतं. आणि याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर 6% ग्रॉस फिस्कल डेफिसिट आहे एकूण उत्पन्नाच्या, देशाच्या उत्पन्नाच्या, तर त्यातलं 3% म्हणजे 50% हिस्सा हा महसुली तुटीमुळे होतो. आणि उरलेला 50% हा भांडवली खर्चामुळे होतो. त्यामुळे हे प्रमाण निश्चितच आपल्याला स्वीकारार्ह मानायचं कारण नाही, मानलं नाही पाहिजे. पण ते कसं कमी करायचं याची जादूची किल्ली काय अजून कुठल्या सरकारला सापडलेली नाही. याचं एक मुख्य कारण वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं आणि व्याज आणि वेतनावरील खर्च याच्यामध्ये असलेला जो काही घरात बांधलेल्या दगडासारखी जी धोंड आहे, ही धोंड बाजूला कमी करत कशी न्यायची याच्यावरती अजून उपाय सापडायचा आहे.
त्यामुळे आज देखील गेल्या बजेटमध्ये पण असं होतं, साधारणतः 6 ते 5.9% त्यांनी दाखवलं होतं. तो बहुतेक 6.3च्या आसपास गेला असेल, कारण मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या कारणाने खर्च वाढलेत. पण तरीसुद्धा त्याचा ज्याला आपण महसुली तूट म्हणतो त्याचा वाटा त्याच्यात निम्मा असणार. हे असंच चालू राहिलं आणि बहुधा थोडक्यात हे असंच चालायचं असं म्हटलं तर काय त्यात विशेषतः चूक ठरेल असं मला वाटत नाही. आता सर आपण हे वेगवेगळे तूट सांगितले, म्हणजे वित्तीय तूट, महसुली तूट किंवा मग राजकोषीय तूट आपण म्हणतो. या तुटींमध्ये अर्थव्यवस्थेसाठी आपल्या सर्वाधिक घातक किंवा मग तशी विपरीत परिणाम करणारी तूट म्हणून आपण कशाकडे पाहायला पाहिजे किंवा ही तूट कमी व्हायला पाहिजे? ह्या तुटीचा एक म्हणजे त्यांनी महसुली तुटीचं तर मी सांगितलं हे म्हणजे एखाद्या बेजबाबदार कुटुंबासारखं आहे. आपल्या उत्पन्नापेक्षा आपण अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणतो तसं काही आपण अजून करू शकलेलं नाही सरकारच्या बाबतीत. कारणं काही असतील पण ती फार काळ अशी टिकणं, याचा अर्थ काय होतो हे नीट लक्षात घ्या. एकूण अर्थव्यवस्था काहीतरी बचत करत असते. त्या बचतीचा वापर कशासाठी होतो? गुंतवणुकीसाठी होतो. पण आता त्या गुंतवणुकीसाठी बचत होणाऱ्या काही एक हिस्सा हा गुंतवणुकीत न पडता सरकार चालू ठेवण्यासाठी म्हणून वापरावा लागतो. या अर्थानं त्या बचतीचं सगळ्या अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढणाऱ्या भांडवली खर्चामध्ये म्हणजे उत्पादन क्षमता तयार करणाऱ्या खर्चामध्ये होत नाही. आणि त्याचा दुसरा एक परिणाम आहे, सरकार जेव्हा खर्च करतं त्यावेळेला अर्थातच ते वस्तू सेवा अन्य क्षेत्राकडून विकत घेत असतं, त्याला चालना मिळते. पण त्या अर्थानं सरकारी खर्च वाढला की मागणी वाढेल असं लोक समजत असतात. त्याच्याबरोबर उलटं चाक ह्या बचतीच्या बाबतीत होत असतं. एकूण बचतीपैकी मोठा हिस्सा, जास्तीचा हिस्सा सरकारनं उचलला तर त्या बचतीतून तयार होणारी गैरसरकारी बिगर सरकारी क्षेत्राची म्हणून जी गुंतवणूक आहे त्याचा वाटा कमी होतो. तो वाटा कमी होता म्हणून त्याची मागणी तर तेवढीच जरी असली तर मग त्या बचतीसाठी ती गुंतवणूक म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून लागणारं जो व्याजदर आहे तो बँकांना थोडा जास्त वरती घ्यावा लागतो. व्याजदर कमी जास्त केला म्हणून मग ती गुंतवणूक किफायतशीर ठरत नाही, म्हणून काही गुंतवणूक 4 पावलं मागं जाते. हा जो परिणाम आहे हा परिणाम हा एका अर्थानं फार जास्त गंभीर आहे. याचं कारण असं की गुंतवणूक जी घडते त्यातली काही गुंतवणूक सरकार करते, उरलेली गुंतवणूक खाजगी क्षेत्र करत असतं, गैरसरकारी बिगर सरकारी क्षेत्र करत असतं. सरकारचा एकूण बचतीमधला कर्जासाठी म्हणून उचललेला वाटा जितका जोमानं वाढेल तितक्या प्रमाणात खाजगी क्षेत्रासाठी उपलब्ध होणारा बचतीचा गुंतवणुकीसाठी म्हणून होणारा जो वापर आहे त्या वापराचा संकोच होतो. आणि त्याच्यामुळे खाजगी क्षेत्राला द्यावा लागणारा उपलब्ध असणारा गुंतवणूक निधी आणि त्याचा खर्च म्हणजे त्याची जी काही पडते ती व्यय म्हणजे कॉस्ट ही वाढते. म्हणजे जसं सरकारच्या खर्चामुळे चालना मिळते तसंच सरकारच्या खर्चामुळे काही प्रमाणात गुंतवणुकीला अवरोध निर्माण होतो. गुंतवणूक मंदावू शकते कारण खाजगी गुंतवणूक मंदावते. आणि गेले जवळपास 2011 पासून जर तुम्ही बघाल तर गुंतवणुकीचं प्रमाण आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात वाढत नाही, उलट ते एकतर कुंठित राहते किंवा थोडंसं घसरते. गुंतवणूक एकूण वाढायची असेल आणि ती फक्त सरकारी गुंतवणूकपुरती मर्यादित नसेल तर खाजगी गुंतवणूक वाढायला पाहिजे. खाजगी गुंतवणूक वाढायची असेल तर खाजगी क्षेत्राला मिळणारा बचतीचा वाटा वाढायला पाहिजे. तो वाटा सरकारच्या अतिरिक्त खर्चामुळे किंवा अतिरिक्त तुटीमुळे संकोचलेला राहतो. हा त्यातला खरा तिढा आहे आणि तो तिढा सोडवणं ही एका अर्थानं सर्वात मोठं चॅलेंज आहे. 2011 सालापासून आपल्याकडे ज्याला आपण संघटित क्षेत्र म्हणतो त्यांच्या प्रकारची गुंतवणूक जी आहे ती पण गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणात कुंठलेली किंवा अगदी मंद गतीनं वाढणारी दिसते. तर तुम्हाला अर्थव्यवस्थेला फार मोठी वृद्धीची वाढीची झेप घ्यायची असेल तर ती कशाच्या पायातून तयार होते तर वाढीव गुंतवणुकीतून तयार होते. वाढीव गुंतवणूक काय करते तर वाढीव गुंतवणूक उत्पादन क्षमता विस्तारत असते. ती उत्पादन क्षमता विस्तारणार कशी तिथली गुंतवणूक नाही झाली तर. त्यामुळे खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला कशामुळे जास्त प्रोत्साहन जास्त चालना मिळेल याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. त्याच्याबद्दल लोक स्वाभाविकपणे असं विचारतात, स्वाभाविक म्हणजे असं की खाजगी गुंतवणुकीला परवडण्यासारखं असण्यासाठी काय करा, खाजगी क्षेत्रावरचा कर कमी करा. तुम्ही कर कमी करायला गेला घाईगडबडीनं तर पुन्हा कराचं उत्पन्न घटेल आणि महसुली तूट वाढेल. त्यामुळे ते अशा खुबीनं गेलं पाहिजे की ज्याच्यामध्ये या दोन्ही प्रकारच्या हे तारेवरची कसरत आहे. ही तारेवरची कसरत कशी सांभाळली जाते याच्यावरती खरं तर त्या अंदाजपत्रकाचं मूल्यमापन करावं आणि तो प्रत्यक्षात ती फलश्रुती त्याची मिळते का यावरती म्हणजे खरं तर 1 वर्षानं त्याचा उल्लेख करता येईल. कारण काय होईल याच्याबद्दल आपण काही पाहिजे ते स्वप्नाचे मनोरे रचू शकतो. काय झालं आणि किती प्रमाणात झालं किंवा झालं नाही किंवा का झालं नाही याची चर्चा ही अधिक जास्त महत्त्वाची असते.
दुर्दैवानं ती चर्चा फारशी होत नाही. सर आता तुम्ही महसुली खर्च किंवा महसुली तोटे आता आमच्या लक्षात आलं, आता भांडवली खर्च आणखीन थोडं विस्तृतपणे सांगता येईल का? म्हणजे समजा आमच्या ग्रामीण भागातला शेतकरी आहे, भांडवली खर्चाचं नेमकं महत्त्व काय आहे? भांडवली खर्चाचा एक महत्त्व असं आहे की आता उदाहरणार्थ एखादी मोठी रस्त्याची योजना घ्या. आता आपल्याकडं गोल्डन क्वाड्रिलॅटरल सारखी सुवर्ण चौकोनाची जी स्कीम आली, रस्ते बांधलेत, धरणं बांधली आहेत, वीज निर्मिती केंद्र बांधली, अशी रेल्वे जाळं वाढवलं आहे. याच्यामुळं होतं काय की जी एकूण अर्थव्यवस्थेची स्वतःच्या तयार झालेल्या मालाची चलनवलन करण्याची क्षमता असते ती बदलते. फक्त उत्पादन झालेल्या वस्तूसेवांची नाही, त्याच्याबरोबरीनं माणसांची देखील चलनवलन वाढवतात. जसजशी तुमची वाहतुकीची क्षेत्र बदलतात, जसजशी तुमची माल साठवून ठेवायची हवा तेव्हा माल वाढवण्याची क्षमता तयार होते. ह्या क्षमता ज्या असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये असतात. आता आपण असं क्षणभर गृहीत धरून मी मुद्दामून केंद्र सरकारचं उदाहरण घेतो. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, केंद्र सरकार हे मुख्यतः शेती क्षेत्राशी संबंधित सरकार नाही. बरं. काही ठराविक मोजक्या गोष्टी ह्याच केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत, उरलेल्या सगळ्या राज्य सरकारांकडे असतात. कुठल्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत खर्चाच्या दृष्टीनं? सर्वात मोठा आयटम म्हणजे शेतीमध्ये चालणारं जे संशोधन आहे, ते संशोधन आणि त्याच्यासाठी लागणारी वेगवेगळ्या लॅब्स आहेत, संस्था आहेत, यांचा जो सर्व खर्च आहे हा मुख्यतः केंद्र सरकारच्या अखत्यारीतला मधला खर्च आहे. काही असे मोठे पाणी पुरवठ्याचे प्रकल्प आहेत की जे आंतरराज्यीय आहेत, त्याच्यामध्ये काही भाग हा केंद्र सरकार त्याच्यामध्ये भाग घेत असतं. हे जे आहेत त्याच्यातून काय तयार होणार आहे तर त्याच्यातून शेती क्षेत्राची उत्पादन क्षमता बळावण्याची शक्ती तयार होते. ही शक्ती वाढण्यासाठी म्हणून जो करायचा जो खर्च आहे त्याला भांडवली खर्च म्हणतात. अच्छा. यातला काही खर्च असा असतो की त्यातला काही हिस्सा हा राज्य सरकारांना अनुदान म्हणून दिला जातो, काही हिस्सा राज्य सरकारांना कर्ज म्हणून दिला जातो. त्याची नक्त वजावट करता तर बघाल तर केंद्र सरकारची थेट शेती क्षेत्रामध्ये म्हणून काम करण्याची जी क्षमता आहे ती फार मर्यादित आहे. कारण ते क्षेत्र मुख्यतः जाणीवपूर्वक घटनेमध्ये 7व्या अनुसूचीनुसार राज्य सरकारांच्या अखत्यारीत ठेवलेलं आहे. पण आता उदाहरण घेऊन सांगतो. जर समजा असं आहे की आपल्याला शेतीमालाच्या साठवणीचा हा प्रश्न फार मोठा असतो, कारण शेतीमालाचं उत्पादन होतं तो लगेलोक बाजारात आणावं लागतं. साठवता आलं आणि तेही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची खराबी होणार नाही, नासधूस होणार नाही अशा रीतीनं साठवायचं म्हटलं, पॅकेजिंग करून ठेवायचं म्हटलं तर त्याच्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा ही मुख्यतः जशी वाहतूक यंत्रणा आहे तशीच ही साठवणूक यंत्रणा आहे. या साठवणूक यंत्रणेमध्ये राज्य सरकारांना जर केंद्र सरकारनं पैसे दिले की ज्याच्यामुळे आता अनेक गोष्टी ज्या नाशवंत आहेत त्यांना आपल्याला मुख्यतः शीत कपाटाच्या सारखं ही वेगळ्या रीतीनं ठेवावे लागतात तरच त्या टिकणार आहे. 3 महिने 4 महिने जे काही शक्य असेल ते. त्यासाठी वीज लागते, त्यासाठी मोठी साठवणूक यंत्रणा जी असते ती वातानुकूलित यंत्रणा तयार करायची, तर त्यासाठी येणारा जो खर्च आहे तो खर्च भांडवली खर्च आहे. हा भांडवली खर्च जर समजा राज्य सरकार आणि केंद्र सरकारांच्या समन्वयानं तयार झाला तर शेतकऱ्याला नाशवंत मालाची देखील साठवणूक करता येईल. एकेकाळी हे खूप महागडं प्रकरण वाटत असेल, पण आता झालंय असं की मुख्यतः सौर ऊर्जेमुळे शीत साठवणुकीचे देखील इतके वेगळे पर्याय सुरू झालेत की ते भलं मोठं काहीतरी असं यंत्र पाहिजे, त्याला एवढी वीज लागेल ह्याची देखील गरज भागणार नाही. पण आता अशा प्रकारच्या गुंतवणुकीला चालना मिळण्यासाठी म्हणून काय करावं, कोणत्या प्रकारचं कर्ज द्यावं, कोणत्या प्रकारचं अनुदान द्यावं, कोणत्या प्रकारचं अनुदान थेट द्यावं, कोणत्या प्रकारचं अनुदान कोणत्या ना कोणत्या कंपनीला सक्तीनं या एका मर्यादेपलीकडे किंमत लावू नका, उदाहरणार्थ सोलर पॅनल पुरवणारे अशा रीतीने द्यावे, असे अनेक प्रकार असू शकतात की हे प्रत्यक्षात त्याचा लाभ कसा यावा. तर ही जी भांडवली स्वरूपाची खर्चाच्या बाबी आहेत, उदाहरणार्थ रस्ते फार मोठी आहे. आता रस्त्याचं कसं होतं बघा, मोठे केंद्र सरकार मुख्यतः ज्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणतो त्याच्यामध्ये खर्च करतं. केंद्र सरकार स्वतःच्या अंदाजानं रेल्वे खात्याला जे वाटतात त्या प्रकारच्या जाळाचा विस्तार करतं. समजा एखाद्या राज्य सरकारला वाटतं की नाही आपल्याकडे या प्रकारची रेल्वे आली पाहिजे, तर राज्य सरकारला 50% त्याचा निधी उभारावा लागतो. ती निधीची सोय जर वेगळ्या रीतीनं उभी झाली तर राज्य सरकार कदाचित स्वतःहून त्या प्रकारच्या रेल्वे प्रकल्पांना पुढे चालना देतील. म्हणजे त्यांना केंद्राच्या प्रतीक्षेत दरवेळेला पूर्णतः थांबावं लागणार नाही. कारण तुम्ही त्या असं म्हणू शकतील यातला 50% वाटा आम्ही घेतो, 50% जोड खर्च तुम्ही द्या, अशा तरतुदी पण आहेत. असं जवळपास अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधांबद्दल आहे. पण हे राज्य सरकारांना करता येण्यासाठी राज्य सरकारांची कर्ज काढण्याची आणि जास्त उत्पादकपणाने खर्च करण्याची भांडवली कारणासाठी ही क्षमता सुधारली पाहिजे.
ही 1 रुपया कसा खर्च होतो याचे 10 मार्ग असतात. त्यातला कुठला मार्ग सर्वात जास्त श्रेयस्कर, कुठला मार्ग हा सर्वात जास्त फलदायी हे बघणं, हे खरं तर बजेट बघताना बघायची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी म्हणून आउटकम बजेट नावाचा प्रकार काढतात, पण तो फार ढोबळ असतो. याच्यासाठी म्हणून लागणारी जी काही प्रत्यक्षातली तपशीलवार माहिती असते, ती माहिती जेवढी विभागांकडे असते तेवढं त्या लाभार्थींकडे कधीच नसते. आणि त्याच्यासाठी लाभार्थींनी काय केलं तर पाहिजे, तर तुमच्यासारख्या वर्तमानपत्रांनी जाऊन शोधलं पाहिजे की हे याच्यातून तयार झालं पाहिजे, या खर्चातून याच्यापेक्षा जास्त झालं असतं का, याच्यापेक्षा जास्त बरं तंत्रज्ञान उपलब्ध होतं का. या प्रकारचा जर आपल्याला त्याचा पाठपुरावा नाही करता आला तर हे असावं असावं आणि हे तसं नसावं अशा विद्यार्थ दाखवणाऱ्या विधानांना मला काही मतलब राहत नाही. आज परिस्थिती अशी आहे की सरकार जे म्हणतं की एवढे असे प्रत्यक्षात हे फलद्रूप झालेलं आहे, ज्याला फलद्रूप किती झाले त्या फलश्रुतीचे म्हणून एक वेगळं डॉक्युमेंट छापलं जातं, त्याला आउटकम स्टेटमेंट म्हणून म्हणतात. त्याच्यातल्या किती खऱ्या आहेत किती खोट्या आहेत, कारण सरकारी खर्च फुगण्याचे अनेक कारण आहेत आणि ते अनेकदा अवैध पण आहेत, पण ते तसे फुगतात आणि ते तसे फुगतात आणि विभाग त्याच्यामध्ये स्वतःचा एक वाटेकरी बनतो, ही सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट आहे. पण लाभार्थीच्या दृष्टीनं विचार केला तर याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये अधिक प्रभावीपणानं काय करता आलं असतं असा विचार करण्याची क्षमता ही जोपर्यंत लाभार्थींच्या मनात तयार होत नाही आणि ते स्वतः त्या प्रकारच्या खर्चाला तयार होत नाहीत तोपर्यंत त्याला आळा घालता येत नाही. कारण याच्यामुळे मुख्यतः मायबाप सरकार काही देईल त्याच्यामध्ये समाधान बाळगायचं किंवा त्यांच्या विरुद्ध आक्रोश करायचा, ज्या पलीकडे जरा तर काही करू शकत नाही. याचं कारण असं आहे की तंत्रज्ञान जसं बदलत आहे तसतसं सरकारनं करावं या प्रकारच्या मागणीला हळूहळू ओहोटी लागली पाहिजे. आणि थेट अनुदान द्यायचा प्रकार हा जो गेल्या जवळपास 10 वर्षात सुरू झाला तो या अर्थानं चांगला आहे, कारण याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही अधिकाऱ्याचा पाठपुरावा करावा लागत नाही, अधिकाऱ्याच्या मेहरबानीवरती राहावं लागत नाही. कोणतरी तालुका कृषी अधिकारी म्हणतो तुझं नाव नाही आलं कारण तू या अटीत बसत नाहीत, हा प्रश्न काढून टाकता येईल अशा रीतीनं मदत करता येते का. या अर्थानं थेट त्या व्यक्तीला त्या लाभार्थीला ती मदत मिळणं किंवा त्याच्या नावानं ते हस्तांतरण होणं, ज्याला डायरेक्ट ट्रान्सफर म्हणतात, ही व्यवस्था खूप चांगली आहे. म्हणजे मी सरकारकडे अर्ज करायचा, मला सूक्ष्म यंत्रणा याची सूक्ष्म सिंचन योजनेसाठी मशिनरी पाहिजे, त्यासाठी तुम्ही मला हे करा, आपण असं सांगू शकतो प्रत्यक्ष इतक्या एकर असलेल्या कुटुंबाला एवढे आम्ही देऊ शकतो, ते त्याला थेट मिळतील. मग तो पैसे घेऊन तो बाजारात जाईल, त्याला पाहिजे ते करेल. हे जास्त बऱ्याचदा चांगलं असतं, कारण काय विभागाची अकार्यक्षमता किंवा विभागांमधला भ्रष्टाचार हा जेवढा शेतकऱ्याला लाचार बनवतो तेवढा इतर काही लाचार बनवत नाही. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि सरकारनं कायम सातत्याने याची फक्त तरतुदी वाढवत ठेवल्या की आपल्याला विकास होणार आहे, हे जे काही आपल्या डोक्यात बसलेलं गणित आहे हे गणित सोडून देणं फार गरजेचं आहे. आता सर जेव्हा बजेट सादर होतं, आता हल्ली आपल्याला असं दिसतंय की पॉलिटिकल स्टेटमेंट्स म्हणजेच बजेट किंवा बजेट म्हणजे पॉलिटिकल स्टेटमेंट असं एक समीकरण बनताना दिसतंय, तर हे आपल्याला कुठं घेऊन जात आहे. आता हे बदलणं इतकं सोपं नाही. याचं कारण असं आहे की आता ती रूढी पडली आहे, थोडके नाही चांगली 70 वर्ष पडलेली रूढी आहे की बजेट ही एक अशी संधी आहे राजकीय पक्षाला, विशेषतः राज्यकर्त्या पक्षाला, की त्या निमित्तानं तो लोकांना सांगू शकतो आम्ही कसे तुमच्या भल्यासाठी काम करतो. आता ही पडलेली रूढी नाहीशी कशी करायची याच्यासाठी फार वेगळे संस्थात्मक प्रयत्न करावे लागतात. आणि जर आपला एकूण आजवरचा या प्रयत्नांमधला इतिहास जर बघायला, उदाहरणार्थ फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट ॲक्ट हा कशासाठी आला तर सरकारच्या खर्चावरती, अतोनात खर्चावरती आणि अतोनात कर्जबाजारीपणावरती आळा घालण्यासाठी म्हणून आला. प्रत्यक्षात काय झालं तर प्रत्यक्षात तशी काही फलश्रुती मिळत नाही. याचं कारण काही गोष्टींमध्ये तो विरोधी पक्षातला आहे का सरकारी पक्षातला आहे, त्या दोघांचं मत असं असतं की हे बोलायला ठीक आहे, प्रत्यक्षात करायची गरज नाही किंवा करता येणार नाही, याच्यावरती त्यांचं एकमत असतं. त्यामुळे या प्रकारचे जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न बऱ्याचदा निष्फळ ठरतात. त्यामुळं आता एकदा ही रूढी पडलीच आहे, तर ही रूढी फार तर असं म्हणता येईल की काही गोष्टी अशा आहेत की सरकारनं अगोदरच जाहीर करून टाकायच्या, त्याच्यावरती खाजगीरित्या किंवा संस्थांकडून प्रतिक्रिया मागवायच्या आणि त्या प्रतिक्रियांचा आढावा घेऊन ठरवायचं की आम्ही असं करण्याची शक्यता आहोत. हे एकदा जाहीर झालं की बजेटच्या दिवशी कोणाची लॉटरी फुटणार आहे अशा आशेनं जे लोक बघतात तो प्रकार बंद होत जाईल. एका अर्थानं कराच्या बाबतीत असं झालंय की पूर्वी कसं की या प्रकारच्या स्कीमला एवढं टॅक्स कन्सेशन आहे, या प्रकारच्या स्कीमला एवढी वजावट मिळणार आहे, ह्या प्रकारच्या घोषणांना आता महत्त्व राहिलं नाही, कारण
आपण सगळ्यांना एकाच पोतडीमध्ये ठेवलं आहे. सरसकट जवळपास बरीचशी जी काही सवलत मिळायची ती मिळते. त्यामुळे त्याच्यामध्ये काही आश्चर्याचा धक्काच नाही. जे मिळत होतं ते बंद होत नाही ना, याच्या पलीकडे याच्याबद्दल तर अगोदर स्टेटमेंट करून टाकायचं. म्हणजे मग तो बजेटमध्ये असलेला जो काही अनाठायी आलेलं जे महत्त्व आहे आणि तो जो काही अनाठायी उत्साह आहे की आज बजेट आहे म्हणजे जणू काही काहीतरी कायापालट होणार आहे भारताचा, अशा रीतीनं कोणतरी एक महान प्रेषित येणार आहे आणि ते सांगणार आहे. या प्रकारच्या ज्या काही धारणा झाल्या आहेत त्या धारणा इतक्या सहजी जाणार नाहीत, पण त्या हळूहळू कमी करता येतील. जसं GST बद्दल आता जेव्हा एक्साईज ड्युटी सरकार बदलू शकत होतं केंद्र सरकार, आणि तसंच सेल्स टॅक्सचे राज्य सरकार बदलू शकत होतं, त्यावेळेला आता काय महाग होणार, आता काय स्वस्त होणार, तर असे जे काही मोठमोठ्या बॅनर्ससारखं तुम्ही वर्तमानपत्रांना छापण्यात केलं होतं, आता तसं काहीच होत नाही. कारण तो रेट अगोदर ठरलेला आहे आणि जर तो बदलणार असेल तर त्याची चर्चा आधी होते. आणि मग तो फार तर आता या बजेटच्या वेळेला सांगितलं जाईल की 13% ती 5% जाईल, 5% ती 13%. या अशा काही किरकोळ बाबी वगळता मोठं धक्कादायक काहीच घडणार नाही. हे सरप्राईज एलिमेंट आहे ना, ते सरप्राईज एलिमेंट एक प्रकारचा लोकप्रियतेची छोटीशी का होईना अशी लहर तयार करू शकतं. त्याचा राजकीय पक्ष वापर करतात. आता हे मोडायचं कसं याच्याकडे एकमेव उत्तर नाही, पण एक मार्ग असा की यातले अनेक खर्च हे अगोदर जाहीर करून टाकावे. बरं. कारण ह्या अशा प्रकार आता उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की या प्रकारचे खर्च होणार आहेत, ते अगोदर जाहीर करून टाकावेत. आणि मग जे इन्क्रिमेंटल आहेत त्याच्याबद्दल चर्चा कराव्या आधी 2 महिने, आणि मग नंतर 2 महिन्यांनी जाहीर करावं की आम्हाला आत्ता असं दिसतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये एवढं करणं शक्य आहे. त्यामुळे त्याच्यातला जो एकाएकी येणारा जो आश्चर्याचा धक्का आहे आणि एकाएकी वरदान मिळाल्याचं कुठला तरी कडकडाट झाला, एक कोणतरी अवतरला आणि त्यांनी ही सूट दिली, हे अनुदान दिलं, ही बक्षीस दिलं, हे कौतुक त्यांना निघून जाईल, तसं त्याच्यामधला रस कमी होईल. आता सर आपण सांगितलं की थेट अनुदान देणं कधी पण चांगलं, की म्हणजे एकूणच आपल्या जे काही प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांचा कारभार, भ्रष्टाचार ते पाहता आपल्याला ठीक दिसतं. पण दुसरीकडे अशी सुद्धा चर्चा केली जाते की शेतकऱ्यांना विशेषतः की थेट असे अनुदान न देता ज्या काही पायाभूत सुविधा आहे की ज्याची वानवा ग्रामीण भागामध्ये एकूणच शेती व्यवस्थेमध्ये आपल्याला खूप जाणवते की त्या पायाभूत सुविधा सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करतं, त्यातला खर्च कमी करतंय आणि दुसरीकडे थेट अनुदान देतं. जे थेट अनुदान आहे ते अनुदान एका अर्थानं उत्पन्न स्वरूपातलं अनुदान आहे. बरं. उरलेल्या ज्या गोष्टी आहेत की माझ्याकडचा रस्ता चांगला पाहिजे, मला बांधता येईल अशा रीतीची टेक्नॉलॉजीसाठी म्हणून लागणारा जो भांडवली निधी आहे त्यातला एक हिस्सा मला अनुदान म्हणून मिळाला पाहिजे. जे उदाहरणार्थ मला कोल्ड स्टोरेज बांधायचं आहे त्यासाठी मला हे पाहिजे, किंवा साठवणुकीसाठी अन्य जे काही सामूहिक असतील कुठलेही असतील, वैयक्तिक असतील, व्यक्तिगत असतील, अशासाठी काहीतरी खर्च पाहिजे. ह्या ज्या लाभाच्या योजना आहेत ना याच्या स्वरूपामध्ये फरक आहे. एक महसुली स्वरूपाचं आहे, उत्पन्न देणं ही महसुली स्वरूपाचा खर्च आहे. अच्छा. पण यासाठी म्हणून काही विशिष्ट योजना करून असं असेल तर तुला एवढं कर्ज मिळेल, या दरानं मिळेल, पूर्वीपासूनही चालू आहेत. पण त्याच्यामध्ये फार वेगवेगळ्या प्रकारचे त्याला पायवाटा फुटतात आणि तो प्रत्यक्ष लाभार्थी त्याचा लाभ घेऊ शकत नाही. हे अनुभवामुळे याच्याकडे लोक जास्त वळलेले आहेत. अच्छा. आणि मी मगाशी जे सांगितलं की राज्य सरकार काय करतात आणि काय करू शकत नाहीत किंवा करू शकतात याच्याकडे शेती क्षेत्रानं जास्त लक्ष द्यावं. केंद्र सरकारकडे डोळे लावूच नाहीत. कारण एखादी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारखी संस्था जर वगळली तर केंद्र सरकार बाजारामध्ये तरी हस्तक्षेप कुठं करतं? नाफेड सारख्या संस्थेमार्फत करतं, FCI सारख्या संस्थेमार्फत करतं. हे वगळता उरलेला जो सर्व काही शेतमालाचा जो बाजार आहे याच्यामध्ये मुख्यतः कोणाच्या अखत्यारीमध्ये यातल्या गोष्टी आहेत? राज्य सरकारच्या आहेत. किंबहुना त्या राज्य सरकारनं आजवर ज्या रीतीनं राबवल्या ती पडलेली पठडी जी काही पडलेल्या सवयी होत्या त्या मोडाव्या म्हणून जे कायदे आणले ते शेतकऱ्यांनीच MSP जाईल याच्याखाली म्हणून शेतकऱ्यांनी त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं आणि त्या बदलांना विरोध केला. त्यामुळे आता त्याच प्रकारचे बदल राज्य सरकारांना जास्त विश्वासात घेऊन हळूहळू निदान का होईना कसे गाडी उतरवायचे. जसं GST हे जेव्हा प्रस्ताव आला 2008 साली, 10 साली, 12 साली, त्याला फार वेळ लागला. पण एकदा झाल्यानंतर ते सुरळीत चालतं काम. बरोबर. तसं काहीतरी या कृषी संबंधामधल्या बाजारपेठेबद्दल देखील करायला पाहिजे. कारण कृषी क्षेत्र हे विकासाच्या दृष्टीनं, प्रशासनाच्या दृष्टीनं राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. पण त्या राज्य सरकाराखेरीज दुसऱ्या राज्य सरकारांच्या अधीन असलेल्या बाजारपेठेमध्येच शेतकऱ्याला विकायला लागतं. कांदा निफाडमध्ये तयार होत असेल, लासलगावला तयार होत असेल, विकायचं आहे मात्र आपल्याला अलवारमध्ये, त्यावेळेला तिथलं राज्य सरकार काय करतं, तिथली बाजार व्यवस्था कशी आहे याचा आपल्यावर परिणाम पडतो. याच्यातली सुसूत्रता, याच्यातल्या एकसूत्रीपणा येणं हे गरजेचं आहे. केंद्र सरकारनं अशा प्रकारची योजना आखावी की ज्याच्यामुळे अनेक शेतीमालाबद्दल
ज्याला आपण फॉरवर्ड मार्केट्स म्हणतो, त्या फॉरवर्ड मार्केट्सला फार मोठ्या प्रमाणात साठवणुकीची क्षमता लागते. ते फॉरवर्ड फ्युचर मार्केट्स सुरू करावीत आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्याला पाहिजे ती किंमत मिळवण्यासाठी धडपड करावी. ही खरी मोठी सामूहिक, कोणत्या अर्थानं केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून करायची, या अर्थानं सामूहिक अशा प्रकारची कृषीची योजना पाहिजे. शेतीमालाच्या बाजारपेठाचं आजचं असलेलं स्वरूप मोडल्याखेरीज, नवीन पायंडे पडल्याखेरीज, नवीन तंत्रज्ञान आणल्याखेरीज शेती क्षेत्राला पाहिजे त्या प्रकारचा लाभ शेतकऱ्यांना मिळणं हे जवळपास दुरापास्त आहे. पण आपल्याला आहे त्या संस्था टिकवायच्या आहेत, आहे ते मार्ग टिकवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये केंद्रानं आपल्याला काहीतरी द्यावं अशी अपेक्षा ही एकतर भ्रामक आहे, काही बाबतीत अनाठाई पण आहे आणि त्याच्यातून काही निवत नाही हे तर जवळपास उघड सत्य आहे. पण आपण त्याचाच अट्टास धरतो, कारण नव्या प्रकारच्या प्रयोगाचा विचार करत नाही आहोत. ई चौपालसारखी योजना ही सगळ्या पिकांमध्ये का नाही आणू शकत आपण? राष्ट्रीय पातळीवरती का आणू शकत नाही? राज्य सरकार त्यांच्याकडे एक जबाबदारी असते, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं तयार जे काही जमा केलेलं धान्य आहे ते पोचवायचं आहे. जबाबदारी कोणाची आहे? यंत्रणा कोणाची आहे? मुख्यतः राज्य सरकारांची आहे. राज्य सरकारांनी आपल्या पद्धतीनं आपली यंत्रणा तयार करावी आणि ती वापरावी. त्यामुळे त्यांना केंद्रावरती अवलंबून नाही राहावं लागणार नाही. विशेषतः भरड धान्याबद्दलचे लोक असं म्हणतात की तुम्ही जसं तिथं गव्हाला करता तसं आमच्या ज्वारीला करा, नाचणीला करा वगैरे वगैरे. सर्व बाबतीत हे शक्य असेल तसं माझं मत नाही आहे. पण ही देखील जबाबदारी किंवा ही शक्यता आणि क्षमता राज्य सरकारने का विचारात घेऊ नये? त्यामुळे शेतीबद्दलचे फार मोठे प्रश्न, जे स्थित्यंतराचे प्रश्न आहेत, जे दीर्घकालीन स्थित्यंतराचे प्रश्न आहेत, हे केंद्र सरकारच्या मदतीनं जास्त सुकरपणानं, सुलभपणानं आणि जास्त जलदपणानं सोडवता येतील. पण त्याला राज्य सरकारांची मुळात स्वतःचा सहभाग पाहिजे. त्यांनी स्वतः काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे, तरच या प्रकारचं स्थित्यंतर होऊ शकतं. एकटं केंद्र याबद्दल काही फार करू शकत नाही. बरोबर. ते करू शकतात ती गोष्ट त्यांनी एका अर्थानं केली आहे, थेट अनुदान. आता सर शेवटचा प्रयत्न, बजेटच्या आधी आता म्हणजे सोमवारी आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल. आर्थिक पाहणी अहवालाचं नेमकं महत्त्व काय आणि आर्थिक पाहणी अहवालाकडं कसं पाहायला पाहिजे किंवा आर्थिक पाहणी अहवाल कसा वाचला पाहिजे की जेणेकरून समजेल? मला विचाराल तर खरं तर बजेटपेक्षा आर्थिक अहवालाबद्दल चर्चा करणं जास्त चांगलं, कारण त्याच्यामध्ये निदान क्षेत्रवार मोठे क्षेत्र, सेक्टरच्या अर्थानं क्षेत्र म्हणतो मी, या अर्थव्यवस्थेतल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काय परिस्थिती आहे, कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत, त्यातल्या कोणत्या प्रकारच्या समस्या आपण हाताळायला काय प्रकारचे प्रयत्न केले, त्याला किती यश आलं, का नाही आलं, याच्या प्रकारची चर्चा ही मुख्यतः त्या आर्थिक पाहणीमध्ये असते. कारण आर्थिक पाहणी हा देखील एक प्रकारचं ज्याला आपण अनेक प्रकारचे विधी असतात, त्या विधीमध्ये अर्थ काय आहे, कोण काय म्हणतोय, मंत्र काय चालू आहे, तो म्हणतो पाणी सोडो की आपण पाणी सोडतो, तसं हा आर्थिक अहवाल होऊन बसला आहे. ही खरं तर फारशी स्पृहणीय बाब नाही. खरं तर आर्थिक अहवालाबद्दल जास्त चर्चा व्हायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये हे जे मी सर्व चित्र मांडलं त्यातल्या अनेक गोष्टींची क्षेत्रवार, उदाहरणार्थ ऊर्जा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा, याच्यामध्ये काय घडतंय काय घडत नाही, किती घडलं आहे किती घडलेलं नाही, याची ज्या प्रकारची आकडेवारी माहिती किंवा अलीकडच्या काळामधले विशेषतः तुम्ही 2006 नंतरचं जर आर्थिक पाहणी अहवाल जर बघाल तर त्याच्यामध्ये अशा अनेक प्रकारच्या योजनांची आणि धोरणांची व्यवस्थित कशी वर्णनं असतात आणि काही प्रमाणात त्याची चर्चा पण असते. पण त्या आर्थिक अहवालाबद्दल कोण काय चर्चा करतं, तर कोणतरी मग गरिबीचा आकडा एवढाच का वाढला, तर ते गरिबीचा आकडा हा जर समजा 35% म्हटला तर तो 31% असू शकतो आणि 40% असू शकतो. ज्याला त्या संख्याशास्त्राचं ज्ञान आहे त्याला याचं भान असावं लागतं. पण अशा निष्फळ बरड चर्चेमध्ये आपण जास्त वेळ घालवतो आणि त्याला आपण फार मोठी गहन आर्थिक चर्चा समजतो. प्रत्यक्ष चर्चा संसदेनं कशाबद्दल केली पाहिजे की कोणत्या प्रकारची आखणी केली तर याची फलश्रुती आत्तापर्यंत मिळाली त्यापेक्षा जास्त प्रभावी असेल, जास्त उपकारक असेल, उत्पादक असेल, या प्रकारच्या चर्चेसाठी आर्थिक अहवाल हा जास्त उपयुक्त आहे. अच्छा. पण आपण आपल्याला मोहिनी पडली आणि ती वर्षानुवर्ष 70 वर्ष पडलेली मोहिनी ती म्हणजे बजेटमध्ये कुठला तरी एक आकडा, जादुई आकडासारखा कोणतरी सांगतो तो इतक्यानं वाढला म्हणजे प्रगती होणार आणि इतक्यानं कमी झाला म्हणजे प्रगती रोखली जाणार. हे जे काही ठोकताळे लोकांच्या मनात ठसवलेत याला अर्थशास्त्रज्ञ आणि राज्यकर्ते दोघेही सारखेच जबाबदार आहेत. सर आणखीन एक असतं की बजेटच्या दिवशी सकाळपासूनच शेअर मार्केटची खूप चर्चा असते.
वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा पहिल्याच पानावरती त्या बातम्या असतात, शेअर मार्केट आज एवढा गेला तेवढा खाली पडला किंवा वाढला, याचे शेअर्स वाढले. याचं खरंच एवढं सरळ सरळ याचे दोन कारणं अगदी उघड आहेत. शेअर मार्केट हे मुख्यतः कशाचे शेअर आहेत? कंपन्यांचे शेअर आहेत. कंपन्या सगळ्या एक प्रकारचं उत्पादन करतात का? नाही. जर सरकार असं म्हटलं की आम्ही या क्षेत्राला प्राधान्य देणार आहोत, तर त्या प्राधान्यामुळे, त्या गुंतवणुकीमुळे जे स्थित्यंतर होणार आहे त्याचा लाभ कुठल्या कंपन्यांना होणार? मी जर समजा पाव बनवतो आणि सरकार म्हटलं की इलेक्ट्रॉनिक्ससाठी आम्ही असं करणार, तर पाव तयार करणाऱ्या कंपनीचे शेअर कशाला वाढतील? स्वाभाविक आहे, इलेक्ट्रॉनिक्सचे वाढतील. त्यामुळे याच्यामध्ये शेअर मार्केट काही फार वेगळं करतं असं नाही. त्यांच्या अंदाजामध्ये लगेच अशा प्रकारचे पतंग उडवायला लागतात की हे असं म्हटलंय म्हणजे हे क्षेत्र जोरात जाणार. 2 दिवसानंतर ते तसं जोरात जाणार असं शेअर मार्केट देखील मानत नाही. पण आता याच्यामुळे इतका शेअर वाढलाय हा जर तुम्ही मथळ्याचीच जर समजा बातमी करून बसलात, तर मग दुसऱ्या दिवशी तो तितका कोसळला ही तेवढ्याच मथळ्याची बातमी करत जा. म्हणजे मग लक्षात येईल की शेअर मार्केटमध्ये काही झालं याला अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने किती महत्त्व आहे. अगदी. पण स्वाभाविक आहे, जर समजा कराचे दर कमी झाले, उदाहरणार्थ याला आपण कंपनी इन्कम टॅक्स म्हणतो, त्याचे दर कमी झाले तर कंपन्यांचे वाटण्यासारखा डिव्हिडंड तर वाढेल ना, वाटण्यासारखं उत्पन्न वाढेल. तो स्वाभाविक आहे, ज्याचं उत्पन्न वाढू शकतं अशा गोष्टीमुळे त्या शेअर्सला उदाहरण येणार किंवा ते येणार अशी निदान वदंता तर शेअर मार्केट पसरू शकतं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून खरेदी करणारे, खरेदी न करणारे असे लोक असतात, म्हणून तो तसा बाजार चालतो. त्याच्याबद्दल तक्रार तरी करून काय उपयोग आहे? आता आपटे सरांनी आपल्याला बजेटकडे कसं बघायचं, बजेट जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण कोणते डॉक्युमेंट्स वाचणं गरजेचं आहे, बजेटला किती महत्त्व द्यावं, आर्थिक पाणी अहवालाला किती महत्त्व द्यावं, हे अगदी आपल्याला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सरांनी सगळं समजावून सांगितलं. त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर.